सन्माननीय असलेले काही ज्यांना मी आदर देतो अशा काही व्यक्तींना या ठिकाणी आदर व्यक्त करून नम्रपणे त्यांच्यापुढे झुकून मी माझे दोन शब्द तुमच्यापुढे सांगणार आहे. आणि या ठिकाणी आपण आता आजपर्यंत आम्ही या उदयगिरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही केलं ते तुमच्यापुढे मी आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर जमीनला मी विनंती करतो की आपण ते सुरू करतो. इथं जरा एक मिनिट थोडं क्षमा करा, थोडं त्याच्या तंत्रज्ञानामध्ये थोडं आम्ही या ठिकाणी जे आत्तापर्यंत एक वर्षाच्या नंतर एक वर्षाच्या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आम्ही समाजासाठी किंवा आपल्या उद्योगकरणासाठी आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की आपल्या स्वतःच्या उद्योगच्या मातीशी आपलं नातं जोडलं जावं म्हणून आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळेस एक संस्था स्थापन केली त्यावेळेस संस्था स्थापन केली असताना त्याचं काय त्या ठिकाणी त्याला एक स्लोगन देणं खूप गरजेचं होतं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्लोगन त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि त्या स्लोगनचा अर्थ असा होतो की सर्वे मिळत समाजे परिवर्तनम साधया. जोपर्यंत तुम्ही सर्वत्र एकत्र येत नाहीत सगळेजण तोपर्यंत आपण समाजाचं परिवर्तन करू शकत नाही. म्हणून आपण सर्वत्र येणं सगळे मिळून एकत्र येणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते प्रॅक्टिकल करून बघितलं. ज्यावेळेस आम्ही सर्वजण एकत्र आलो त्यावेळेस आम्हाला हे समाजामध्ये परिवर्तन करणं शक्य झालं. आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्या स्लोगन ही आम्ही सर्व मिळत समाज परिवर्तन साधया ही स्लोगन आम्ही सिलेक्ट केली. आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी लोगो एक तयार केलेला आहे. त्या लोगोमध्ये आपण 2 हँड दाखवलेले आहेत ओपन केलेले. ते सुद्धा आम्ही खूप विचार करून ते केलेलं आहे की त्याच्यामध्ये आम्ही कुणाला सुरक्षित करतोय, समाजातल्या काही लोकांना आम्ही सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याशिवाय प्रोग्रेसिव्ह आहे. पुन्हा त्याच्यानंतर ग्रोविंग प्लांट आपण दाखवलेलं आहे त्या ठिकाणी की ज्यामध्ये आपण उगवते उद्गीर आहोत. आम्ही अजून उगवलेलं नाही आहे, आम्ही उगवण्याचा प्रयत्न करतोय. आणि असे जे आम्ही हे पण दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर उगवता सूर्य पण आपण तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण माउंटन रेस हा शब्द त्या ठिकाणी आपण तुम्ही ते बघा त्याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की उगवता सूर्याच्या साह्यानं आपण आपल्या जीवनामध्ये किंवा हे जे उदयगिरी सोशल फाउंडेशन आहे हे असंच पुढे जाणार आहे. त्याच्यानंतर आम्ही साखर सोहळा नावाचा एक सोहळा या ठिकाणी घेतला की पुण्यामध्ये आमच्या उदयगिरी सोशल फाउंडेशन व इन्व्हेस्टमेंट इन बँक ट्रस्ट या संयुक्त विद्यमाने पुण्यातली संस्था आहे ती आनंद बालकासाठी चालते. आणि त्यात साखव हा शब्द जो मी वापरला या ठिकाणी तो साखव शब्द यासाठी वापरला की उदयगिरी सोशल फाउंडेशन आणि इन्व्हेस्टमेंट इन बँक ट्रस्ट या संस्थेत असलेल्या अनाथ मुली ज्या 9वी 10वी 11वी 12वी पण शिकतात त्यांना कुणी आईवडील कुणी नाही त्या मुली तिथंच राहतात. त्या मुलींमध्ये आमच्यामध्ये ह्या दोघांमध्ये समन्वय साधला जावा. आणि आम्ही त्यांच्यापाशी राहून एक दिवस आम्ही त्यांच्यापाशी राहून त्या मुलींना दिवसभर आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो. त्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना हे दाखवून दिलं की तुम्ही एकटे नाही आहे, आईवडील जरी तुम्हाला नसली तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि त्यावेळेस आमच्यासाठी त्या मुलगाव ज्ञानेश बाल सदन या ठिकाणी आम्ही गेलो होतो. आणि आपण या ठिकाणी पाहता की त्या शिबिराचं उद्घाटन PR श्री कुंभार सर्जेराव होते. आणि हे कुंभार सर्जेराव आपले शिवशंकर मोरे यांचे ते बॅचमेट आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही त्यांनी पाहताय की बहुतेक मुलांना मी पुढे करतोय आता. तर सुरुवात झालेली आहे रितेश पेन्सिलवर उभा आहे. त्याच्यानंतर आमचे सचिव असलेले सुधीर सर्जेराव त्यांचं मी त्यांना घेतोय. आणि त्या ज्ञानेश संस्थेचे असलेले जे सर्वाधिकारी असलेले सर ते त्या ठिकाणी तिथे बसलेले आहेत. हे आम्ही सगळेजण मिळून तर खाली एका बाजूला थांबलेलं सगळ्यांनी मिळून आम्ही हे साजरे केलेलं आहे. साखव या शब्दाचा अर्थ माणूस निर्मित असलेला पूल आहे. याला सिमेंट वगैरे नाही आहे, फक्त असा पूल आहे की तात्पुरता जरी असला तर तुम्हाला त्या लोकांबरोबर पोचता यावं, त्यांच्यातून तुमच्यामध्ये कम्युनिकेशन व्हावं, त्याच्यासाठी साखव हा शब्द आम्ही त्या ठिकाणी वापरला. त्याच कार्यक्रमाचे हे ज्ञानेश बाल सदन कुलगावमध्ये एक दिवसाचे शिबिर झालं होतं.
त्याच ठिकाणी हे आम्ही असलेलं. त्या ठिकाणी BS माने हे त्या मुलीला हाऊ टू प्ले चेस, त्यांनी स्वतः काही चेस त्या मुलीला प्रेझेंट केले स्वतःच्या ह्याच्यातून, त्यांच्या पेन्शनमधून ती एक त्यांची वापरण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या मुलीने त्याने खूप त्या मुलीला त्या दिवशी चेसमध्ये आजमध्ये पुण्यामध्ये जो एक गाजलेले व्यक्तिमत्व आहे की त्यांना चेसमध्ये सहसा पुणे हरवू शकत नाही आहे. तर त्या जिंकायचं कसं हे त्या दिवशी त्या मुलीला त्यांनी समजावून BS माने त्या दिवशी मुलीला समजावून सांगितलं. याशिवाय तुमच्या मुंबईमधूनच हे आम्ही ज्यावेळेस कार्यक्रमाची तयारी करतो इथं पुण्यामध्ये, त्यावेळेस तुम्हाला हे दिसेल की हा जो परिसर आहे सगळा, हा परिसर याच विभागाचा राष्ट्रसेवा दलाचा आहे. आणि आम्ही या ठिकाणी तुम्हाला हे सुरुवातीला सतीश जैन, त्याच्यानंतर नारायण सरांची मुलगी, मी स्वतः, शिवराज आमचे असलेले, त्याच्यानंतर सचिव असलेले सुधीर उर्फ पार्थ सारथी, हे तुम्हाला या ठिकाणी एक सचिव असल्यामुळे ते आम्ही संस्थेमध्ये कोणकोणते कार्यक्रम केले हे ते मिनिट बुक वाचून दाखवत आहेत. शेजारी त्यांच्या शेजारी बसलेले आहेत नंदकुमार पाटील, डॉक्टर नंदकुमार पाटील आणि सुजन मेहरा. आणि हे आम्ही सगळे कार्यक्रम संपल्यानंतर हे सगळे विद्यार्थी मित्र एकच आम्ही याच ठिकाणी तिथे कॅन्टीन आहे तिथं आम्ही हा फोटो काढलेला आहे आणि राष्ट्रसेवा दलाने चालण्याची पुढची मिटिंग घेत असतो. त्याच्यानंतर आम्ही संजय बनसोडे साहेबांना विनंती करण्यासाठी गेलो होतो या कार्यक्रमासाठी. त्यावेळेस माझ्याकडून असलेले जमी, शिवराज, शिवशंकर, आम्ही सगळ्यांनी परत प्रदीप पुरी, आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं होतं. त्यांना सांगितलं होतं की आपण या कार्यक्रमाला या, पण त्यांच्या काही कार्यक्रमाच्या अडथळ्यामुळे किंवा कार्यक्रम नसल्यामुळे जास्त ते आपल्याबरोबर येऊ शकले नाही. आणि याच्यानंतर ते पुढे कधीच आपल्याबरोबर येतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. त्याच्यानंतर आम्ही आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण सुरू करतो की या ठिकाणी काही वेळेला कल्याण घामरे तुमच्यापुढे येणार तर ते तुम्हाला हे सांगणार आहे की आम्ही या पुण्यामध्ये जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी आम्ही या सर्वांना निवासी घरं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ज्यावेळेस एक माणूस विकत घेतो त्यावेळेस फसण्याची शक्यता असते, पण प्रत्येक मुलगा जर 1 लाख रुपये घेत असेल 100 पूर्ण झाली किमान 1 करोड रुपये आपल्याकडे झाले आणि आपण या ठिकाणी जमीन खरेदी करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे कल्याण घामरे त्याच्यामध्ये एक्सपर्ट असलेले ते आपल्याला नेहमी मदत करतात. आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी व्हिजिट केली होती ते सर्वात खालचं जे आहे ते भाटकरचा बॅकवॉटर एरियाच्या शेजारी असलेली ती जमीन आहे. ही सगळी भाटकरची जमीन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि आम्ही माणसांच्या वेळी जमीन सगळी बघितलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला हे दिसेल की अतिशय रम्य असं सुंदर असलेला एरिया आहे हा. आणि अशा आम्ही अनेक पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर हे सिंहगड पायथ्याशी आम्ही गेलो होतो. सिंहगड पायथ्याशी आम्ही हे जमिनी बघितलेली होती. आणि खाली ही नदी आहे, खडकवासला धरण आहे, खडकवासला धरणाच्या वरच्या बाजूला ही पण आम्ही बघितली होती. आणि या ठिकाणी आता आम्ही ते हे प्रयत्न करतो की या जमिनीपैकी कोणती जमीन विकत घ्यायची. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून, तुम्हाला सर्वांनाही माहिती आहे गेल्या वर्षी आपण मुंबईला गेट टुगेदर केलं होतं 2024ला. त्यावेळेस ठाण्यात आपण गेट टुगेदर केलं असताना गेल्या वर्षीचा हा फोटो आहे. त्या ठिकाणी अण्णा वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. आणि तिथून आपलं हे पहिलं गेट टुगेदर होतं. आता काल परवा आपण 20 तारखेला हे दुसरं गेट टुगेदर मुंबईमध्ये केलं. आपल्याबरोबर विविध बातम्या आपण केलेल्या गेट टुगेदरच्या पहिल्या बातम्या किंवा आपण जे स्थापन केलं त्यातले विविध पेपरमध्ये आलेले सगळी बातम्या आम्ही एकत्र केलेली आहेत. ते आम्हाला याच्यासाठी लागतं की उद्या चालून जर समजा ही संस्था जी आपण आज रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या संस्थेचं झालेलं आहे, त्या संस्थेला जर शासकीय किंवा शासकीय दरबारी जर आपल्याला कुठलं काही मागायचं असेल तर तुम्ही सामाजिक कामं काय केली तर ते दाखवण्यासाठी आम्हाला हे ठेवावं लागतं. म्हणून आम्ही सगळे पेपर्स आणि सगळे फोटो आम्ही एकत्र ठेवलेले आहेत आणि अशा सामाजिक संस्थेची कामं आम्ही यापूर्वी लोकांसाठी केलेली आहेत. हे गेट टुगेदर ठाण्यामधलंच आहे. त्या ठिकाणी मला माझे एक मित्र आहेत दुर्गाडे सचिन, माझे ठाण्याला माझे एक मित्र आहे सचिन दुर्गाडे नावाचे, वाल्य आहे ना गावी. इथून 15 मिनिटं जमीन त्यांनी उदयगिरी सोशल फाउंडेशनला सामाजिक कार्यासाठी त्यांनी दान केलेली आहे. त्या ठिकाणी परिस्थिती हे सचिन दुर्गाडे माझे वैयक्तिक मित्र आहेत. त्यांनी मला सांगितलं माझं काम बघून की सर मी तुम्हाला दान देतो. मग मी त्यावेळेस माझ्या घरातल्या पोरांना घेऊन ते करू शकत होतो, पण मी कसं नाही करता मी एक गोष्ट केली की शिवशंकर वगैरे ह्या पोरांना मी बोललो मला असं 15 गुंठी मिळायला लागलेली आहे, तर तुम्ही जर काय करू शकत असाल तर मी पाडलं म्हटलं की सोशल म्हणून मी ती सचिन दुर्गाडे आम्ही दोघांनी मिळून ते वांदे ती 15 गुंठे जमीन आम्ही या संस्थेला आम्ही देऊन टाकलेली. आणि त्या ठिकाणी
आपण कुठलंही एक शैक्षणिक संकुल आपण त्या ठिकाणी तयार करत आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता लवकरच तिथं जाऊन सगळ्या गोष्टी आपण ताब्यात त्यांना घेतोय आणि ते तुम्ही ठरवायचं आहे की त्या ठिकाणी कोणतं इन्स्टिट्यूट चालू करायचं. पुढे वाल्हे या ठिकाणी आम्ही जेव्हा मुंबईची काही मुलं आले, सगळी मुलं, आता मुलं हा शब्द लक्षात घ्या म्हणजे तुम्ही सगळेजण, त्यावेळेस त्या लोकांनी, गावातल्या लोकांनी आमची जेवणाची वगैरे सोय वाल्हे या ठिकाणी केलेली होती. तुम्ही इथे या आणि तुमचं स्वागत करू असं त्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आलात तर आमच्या गावाला शोभा येईल आणि त्यांनी आमचं जेवणाची वगैरे त्या सोय केलेली होती तिथं. त्याची ती दृश्य आहे. त्याच्यानंतर हे नांदगावकरांचा सत्कार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. तो हे ज्यावेळेस आपण तुम्हाला बालसदन जे सांगितलं होतं साकव, तिथेची फिल्म आहे त्याची. त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करताना सुधीर बडसोकर नांदगावकरांना मराठी साहेबांचा सत्कार त्या ठिकाणी करतायत, शिवराजचा सत्कार करतायत. आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आता सर्वात श्याम मोतीकर या ठिकाणी आलेले आहेत. ते त्यांना ते इथं येणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण श्याम मोतीकर थोडे माझ्यावर नाराज झालेले होते. त्याचे त्यांचं समाधान व्यक्त केलं आणि त्यांच्या आमच्या दोघांच्या मध्ये जे उभं आहे ते तुम्हाला कल्पना नाही आहे, पण ते उदगीरचा मुलगा आहे आणि तो पुण्यामध्ये पाणीपुरवठा आयुक्त आहे. रोज पेपरमध्ये पाण्याच्या ज्या बातम्या असतात त्यात खाली नंदकुमार जगताप लिहिलेलं असतं. असे नंदकुमार जगतापांचं म्हणणं आहे. तर ते नंदकुमार जगताप आहे आणि आम्ही त्या ठिकाणी श्याम आणि आम्ही दोघं जण मिळून त्यांना जाऊन भेटलो. मी त्यांना विनंती केली होती, श्यामला माहिती सांगतो की तुम्ही या कार्यक्रमाला या, पण ते कामाच्या व्यवस्थेने ते येऊ शकले नाही. पण आपल्याबरोबर कुठलंही तुमचं जर पुण्यामधल्या कुठल्याही पाणी पुरवठ्याचा काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. आपल्या पुढे नंदकुमार नंदकिशोर हे आपल्या जगताप तयार असतात, काही मदत करायला तयार करतात. हे आम्ही सगळे गेल्या वर्षीचे गेट टुगेदरचं आमचं सगळं आहे. त्याच्यावरचे गेल्या वर्षी इथलेचे याच दालनाचे ते फोटो आहे. आणि हे मुंबईत जाऊन झालेलं हे गेट टुगेदर आहे दुसऱ्या प्रकारचं. आणि त्या गेट टुगेदरमध्ये आम्ही सगळ्यांनी एवढे संमिलित होतो आणि ठाण्यात झालेलं हे 20 तारखेचं गेट टुगेदर आहे. तर अशा प्रकारे आम्ही आतापर्यंत वाटचाल केलेली आहे आणि ती वाटचाल करत असताना त्यातली काही क्षणचित्र आहे तुमच्यापुढे जे दिसत आहेत. अण्णामुक्त बोलत आहेत आणि हे सगळे आम्ही इथं बसलेलो आहोत. ते मुंबईचेच आहे आणि ते त्या माझ्या प्रेमात आता त्याने ते फोटो टाकलेला आहे. तर तो त्यांनी मला हायलाईट करायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल जमीन. आणि हे वैशिष्ट्य म्हणजे हे सगळी फिल्म जमीन पद्धतीने बनवलेली आहे आणि त्याच्यात मान आवडले असं त्या ठिकाणी ते तयार करतो. मी जी वाटचाल केली ते सगळी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर केलेली आहे. विशेषतः शिवशंकर मोरे हे माझ्या नेहमी पाठीशी अगदी उभा असतात. कुठलंही कारण असू द्या, कुठलीही अडचण असू द्या. आणि त्यांनी आजपर्यंत प्रचंड सहकार्य केलेलं आहे. तुम्ही सगळे पाठीशी आहात. आणि वैशिष्ट्य म्हणजे मला या ठिकाणी अण्णा आमचे पटवारी साहेब डॉक्टर या लोकांनी ना याच्यामध्ये मला खूप त्यांच्याकडून अपेक्षा अजून बी आहेत आणि माझ्या शब्दाला अजिबात अण्णांनी तर अजून पडू दिलेलं नाही. डॉक्टर संग्राम पटवारींनी फक्त पडू दिलं नाही. ते लोक बुद्धीवरून तर मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत. ते माझ्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सर्वजण मिळून हे पुढे नेऊया. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे मला काय वाटलं की यापूर्वी मी राष्ट्रसेवा दलामध्ये इथं येत होतो त्यावेळेस मी अक्षरशः मांजर होऊन येत होतो भिजलेलं. तू वाटायचं कोण काय बोलतोय काय की पैसे जास्त मागतोय काय की. आणि आम्ही शिवराज आम्ही आपण करत होतो. पण आनंदाची गोष्ट म्हणजे माझा विद्यार्थी श्यामलांचा विद्यार्थी श्यामलांचा मुलगा अजित शिंदे हे जेव्हा राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष म्हणून झाले ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपण जे आज सगळं बसलो या ठिकाणी त्या अजित शिंदे इथं आलेले आहेत. राष्ट्रसेवा दलाचे ते आंतरराष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत. ती आपल्या उद्दीकरणासाठी अत्यंत मानाची गोष्ट आहे आणि आपण त्यांना स्वागत करणारच आहोत. आणि आपण सर्वजण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल व्यक्त करतो. असंच माझ्या पाठीशी राहा. आपण सगळे मिळून हे खूप उंचावर घेऊया एवढं मी तुमच्याकडे ग्वाही देतो आणि 2 शब्द टाकून संपतो. धन्यवाद.